नमस्कार मंडळी, मी रजनीकांत मेजूकर कोकणोत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। महाशिवरात्र स्पेशल भेट शिव मंदिरांची या सिरीजमध्ये आज आपण जाणार आहोत संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे या गावी। शिरंबे या गावातील श्री मल्लिकार्जुन या मंदिराच्या भेटीला। तर चला तर मंडळी आपण सुरू करूया आजच्या भेटीला। मल्लिकार्जुन हे असे एकमेव मंदिर आहे जे पूर्णपणे पाण्यामध्ये वेढलेले आहे। या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर स्वयंभू मंदिर आहे। मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की श्रीदेव मल्लिकार्जुन शिरंबे गावात प्रवेश करण्यापूर्वी शेजारच्या पुरी या गावी राहत होते। पुरी या गावी त्यावेळी नाचणी या पिकाची शेती केली जात होती। पीक आल्यानंतर जेव्हा नाचणीची मोजणी केली जात होती तेव्हा नाचणीची रास काही केल्यास संपत नव्हती। त्या राशीजवळ एक दगड ठेवण्यात आला होता। तो दगड जसा जसा आतमध्ये जात होता तशी तशी त्या नाचणीच्या राशीची वाढ होत जात होती। गावातील लोकांना धान्य वाटप करून सुद्धा ही रास काही केल्या कमी होत नव्हती। अशातच सायंकाळची वेळ होत आली होती। अखेर शेतकऱ्यांनी कंटाळून धान्य मोजमाप करणारी पाहिली जेव्हा त्या दगडावर आपटली आणि त्या दगडाचे 2 तुकडे झाले। त्या 2 दगडातून एक मल्लिकार्जुन आणि दुसरे नाचणदेव यांची उत्पत्ती झाली। नाचणदेव हे पुढे या गावी स्थायिक झाले।